नमस्कार, कसे आहात सगळे? तुमच्याकडून एक मदत हवी होती. नाही, मदत खूप मोठी नाहीये. मदत एवढीच आहे की तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून पुढील संपूर्ण गोष्ट पाहावी. कारण या गोष्टीतलं पात्र आपल्या सगळ्यांच्या जवळच आहे. बाप. आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी आज एका बापाची गोष्ट आम्ही सांगणार आहोत. आज आपण आनंदात हा सोहळा संपन्न करतोय. तिथे काही माणसं आजही परिस्थितीमुळे बेघर आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. मग ती आपल्या हातून आपल्या बाप्पाच्या आशीर्वादाने नक्की होईल. बोला गणपती बाप्पा मोरया. पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पण कैर. अरे काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कैर. म्हातारपण. म्हातारपण म्हणजे नाजूक वेल. वेलीवरच्या सुंदर फुलांवर सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा, नेहमी झुकलेली आणि वाकलेली असते, कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण, झुकलेलं आणि वाकलेलं, निष्प्राण वेलीसारखं. बाबा, कोण आहात तुम्ही? आज गणेशोत्सवात जिथे सगळीकडे आनंद आहे, तिथे दुसऱ्या बाजूला तुमची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतंय. मन भरून आलं. सांगा बाबा, काय मदत करू शकतो तुमची? भूक लागली, काहीतरी खायला द्या. बाबा, अशी कोणती परिस्थिती तुमच्यावर आली की तुम्हाला भीक मागावी लागते? मी म्हातारा झालो, हातात काही कमाई नाही, म्हणून माझं घरात काही मोल नाही. रोज घरात भांडणं, टोमणे, मग कंटाळून मीच घर सोडलं. मुलाने मात्र एका शब्दानेही अडवलं नाही. या शहरात म्हातारा माणूस म्हणून कोणी काम देत नाही, मग पोटाची भूक भागवायला भीक मागतो मी. बाबा, एक सल्ला देऊ? तुमच्या मुलाशी बोलून बघा. तुम्ही घर सोडल्यानंतर त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली असेल. हवं तर मी बोलतो त्याच्याशी. नाही, त्याची काही गरज नाही. मी विचारलं होतं त्याला, येऊ का रे बाळा घरी राहायला? बाबा, मला काही त्रास नाही, एकदा हिला विचारून सांगतो असं म्हणाला. पण या बाबा घरी असं तू बोललाच नाही. काय ना साहेब, नाव, पत्ता, पिनकोड सहित टाकून पत्र पत्त्यावर कधी पोहोचत नाही. त्याला पोस्टाचं तिकीट लावलं तरच ते पत्त्यावर पोहोचतं, नाहीतर वर्षानुवर्ष पडून राहतं धूळ खात पोस्टातच. तसंच आमचं हे आयुष्य. नाव, पत्ता सगळं बरोबर, पण देव आमच्यावर तिकीट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथे असे पडलेले. बाबा, आयुष्यात अंधाराला शरण जायचं नाही, जगण्यात नेहमी उजेड शोधायचा. माझा सल्ला ऐका. छोटं काम सुरू करा, मी तुम्हाला मदत करतो. आजकाल समाजात अंधार वाढतच चाललाय. त्या अंधारातून लोकांना बाहेर पडायला मदत करा. ही टॉर्च विकून लोकांच्या आयुष्यात उजेड पुरवा आणि तुमच्या आयुष्यातला अंधार हा दूर करा. अंधार कधीच शत्रू नसतो साहेब, तो फक्त आठवण करून देतो की उजेड किती मौल्यवान आहे. म्हणून ही बॅटरी आपल्याला उजेडाची किंमत आठवण करून द्यायला. ज्यांना कालपर्यंत जगायला भीक मागावी लागत होती, तेच बाबा आज स्वतःच्या मेहनतीवर उभे आहेत. बाबा आता दिवसाला 100-500 रुपये कमवतात, भीक मागत नाहीत. आज अचानक बाबा बॅटरी विकताना रस्त्यावर भेटले. बाळा, एक गंमत सांगायची होती तुला.
माझा मुलगा आला होता मला शोधत. माझ्या सुनेला कळलं की मी 10-15 हजार कमवतो महिन्याला. आम्हाला माफ करा म्हणत होता. परत घरी घेऊन जायला आला होता. झालं गेलं जाऊ दे म्हणतोय. पाया पडून माफी मागायला पण तयार आहे. आणि हेही म्हणाला की एकत्र मिळून आपण हा बॅटरी विकायचा धंदा करू. आज मी जे काही आहे ते तुमच्या मदतीमुळे. आता तुम्हीच सल्ला द्या, काय करू? ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना तुम्ही नाही, तुमचा पैसा हवाय. आता त्यांना जवळ नका करू. 3 वर्ष त्यांनी तुम्हाला भीक मागायला लावली आणि आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ आली. मला कळतंय सगळं, पण माझं मन काहीतरी वेगळं सांगतंय. आज मी माझ्या मुलाला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा मुलगा दिसेल भीक मागताना. चालेल तुम्हाला? मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवून जाईन का? अहो, चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच बाप असतो. लहानपणापासून त्याला प्रेम, माया, भक्ती, दया हेच शिकवत आलो. त्यातून तो किती शिकला माहित नाही. बहुतेक नाही शिकला. नाहीतर ही वेळ आली नसती माझ्यावर. असो, पण आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी क्षमा म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या. आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कुणाला क्षमा करणार नाही. काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवेन म्हणतो मी माझ्या मुलाला. खरं, आपलं आयुष्य निघून जातं, पण बाप नावाचा माणूस आपल्याला कधी समजतच नाही. ही गोष्ट केवळ एका बापाची नाही, तर आपल्या आजूबाजूच्या कित्येक बाप, आई, आजोबा, आजी यांची आहे. कधी तुम्हाला रस्त्यावरून असा एखादा वयस्कर खिन्न चेहऱ्याने बसलेला माणूस दिसला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्याशी 2 शब्द प्रेमाने बोला आणि जमेल ती मदत करा. कदाचित तुमच्या एका छोट्याशा उजेडाने त्यांच्या अंधारातला संपूर्ण संसार उजळून जाईल. आणि हो, चुका सगळ्यांकडून होतात, पण क्षमा हीच खरी ताकद आहे जी मनातला अंधार दूर करते. घेतो आता धावा पुन्हा तुझ्या उंबऱ्यात. थांब बरे तू तरी आजवांची बरसात माझ्या देवा.